नमस्कार. अर्थातच मी भागवत जातो. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील तिसरी पिढी म्हणजे ठाकरे परिवारातील तिसरी पिढी आणि पवार परिवारातली तिसरी पिढी यांच्याबद्दल आपण राजकीय एक वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रात राजकारण जे आहे ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक गोष्ट ध्यानात घ्या की शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जे महाराष्ट्राचं राजकारण ज्या उंचीवरती नेलं ती उंची एक वेगळी होती. त्याच्यानंतर आजच्या राजकारणाची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले आपापसातले मतभेद आणि त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरे यांनी काढलेला मनसे पक्ष आणि त्याच वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना दिवसेंदिवस एक व्यक्ती त्यांना सोडत गेली आणि पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. परंतु हे दोन भाऊ जरी एकत्र आले त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन जरी त्यांनी लढवलं असलं तरी एक गोष्ट ध्यानात घ्या, अमित ठाकरे यांचा मुंबईत पराजय झाला विधानसभेत आणि आदित्य ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेचे प्रश्न मुंबईबद्दलच्या प्रश्नांवरती जरी सखोल अभ्यास असला तरी म्हणावं असं यश निश्चितपणे मिळालं आहे. परंतु सत्ता जी त्यांना हवी होती, जी असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली असती, ती मिळालेली नाही. मला जे दिसतंय राजकारणामध्ये ठाकरे परिवारातली तिसरी पिढीचा संघर्ष आहे तो फार वेगळा आहे. तो संघर्ष असणारे जनमानसांमधून पुन्हा एकदा उभारी घेणं, तो संघर्ष असणार आहे ज्या पद्धतीने आजोबांनी एक ताकद शून्यातून एक विश्व निर्माण केलं होतं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी, त्या पद्धतीचा संघर्ष आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना करावा लागणार आहे. राज ठाकरे यांचं प्रेझेंटेशन असेल, राज ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विचार करतात, महाराष्ट्रावरती ते बोलतात आणि लोकांना ते नेहमी भिडतं, लोकांना ते नेहमी आवडतं. परंतु मतदानाचं जे कन्व्हर्जन रेट आहे तो नेहमीच मनसेचा कमी राहिला आहे, ही खरी डोकेदुखी आहे. एक गोष्ट आहे की दोघांचा कन्सेप्ट वेगळा आहे. एक ज्या पद्धतीने कॅल्क्युलेटेड जी रिस्क असते किंवा कॅल्क्युलेशन जास्त मॅथमॅटिक याच्यामध्ये निश्चितपणे उद्धव ठाकरे हे सरस ठरतात. परंतु मैदान गाजवणं, मैदानातली ताकद, मैदानातली ऊर्जा आणि प्रश्न कशा पद्धतीने जगासमोर लोकांसमोर मांडायचे असतं याचं प्रेझेंटेशन, हे जे गुण आहेत हे राज ठाकरेंमध्ये आहेत. आज मनसे आणि शिवसेना एक वेगळ्या अँगलनी, एक वेगळ्या महाराष्ट्रातली एक वेगळी वेव्ज त्यांच्यासमोर आहे. ती वेव्ज आहे अस्तित्व टिकवण्याची, ती वेव्ज आहे जनमानसात पुन्हा एकदा नवीन उभारी घ्यायची आणि ती उभारी घेत असताना पुन्हा एकदा तरुण तडफदार कार्यकर्ते निर्माण करणं आणि त्यांची फळी महाराष्ट्रभर निर्माण करणं. ही साधी सरळ सोपी गोष्ट नाही आहे, परंतु याच्याशिवाय दुसरा पर्यायसुद्धा नाही आहे. राजकारण इनबॅलन्स झाले. महाराष्ट्रातला अंडर करंट वेगळा आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल की महाराष्ट्रात सध्याची स्थितीला ठराविक लोकांनाच यश मिळते, असं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आता एक मोनोपॉली झालेली आहे. एक विचारधारा नावाची गोष्ट असते, त्याला एक बगल देत जे लोक निवडून येणार आहेत तेच लोक वेगवेगळ्या पक्षांमध्ये जातात, वारं बघतात आणि तेच लोक निवडून येत आहेत. हा जो इनबॅलन्स आहे, हा अंडर करंट आहे, हा तरुणांना आवडणारा नाही. तरुण राजकारणापासून प्रचंड लांब गेलेले आहेत आणि मतदानाच्या वेळेस ज्यावेळेस अजून भरपूर टाईम आहे त्यावेळेस जर ठाकरे परिवारातली जी युथ विंग आहे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जर महाराष्ट्र पिंजून काढला, महाराष्ट्रातल्या तरुणांची फळी बनवली तर एक वेगळं चित्र तुम्हाला महाराष्ट्रात दिसू शकतं. ही वस्तुस्थिती आहे. आता आपण फार खोलात जाणार नाही आहोत. आपण जे बोलायचं होतं ते थोडक्यात बोललेलो आहोत. आता आपल्याला शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार ह्या विंगकडे यायचं. एक गोष्ट ध्यानात घ्या, शरद पवारांची ताकद ही वेगळी होती. थोडंसं कॅल्क्युलेटेड सांगतो की 12.5% मतदान मिळालं होतं जरी त्यांचे आमदार 10 असतील तरी, आणि अजित पवारांचा पर्सेंटेज 10 होता, म्हणजे 22.5% हे राष्ट्रवादी काँग्रेसचं वोट बँकिंग आहे. आता ही वोट बँकिंग ज्यावेळेस बघत होते त्यावेळेस एक गोष्ट ध्यानात घ्या की जरी सत्तेत अजित पवार असले तरी मताचं जे कन्व्हर्जन असायचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं अजितदादांचं मताचं कन्व्हर्जन भारतीय जनता पक्षाला, हे कम्पॅरेटिव्हली एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातलं जितकं व्हायचं तितकं होत नव्हतं. त्याच वेळेस जर अजित पवारांचे 4 व्यक्ती असतील तर 2 व्यक्ती, एक व्यक्ती हा भारतीय जनता पक्षात जाण्यासाठी उत्सुक असायचा.
अजित पवारांनी आणि शरद पवारांनी एकत्र येण्यासाठी जे प्रयत्न अजित पवारांनी केले होते त्याच्या पाठीमागचे कारण हे होते की महाराष्ट्राचं राजकारण हे बदलतं बघता, ग्रामीण भागातला एक वेगळा व्यासंग बघता किंवा ग्रामीण भागातली जे पाळंमुळं होती ती वेगळी आहेत. शहरातलं राजकारण आणि ग्रामीण भागातल्या राजकारणामध्ये फार मोठा बदल आहे. त्या बदलाकडे बघताना एक वेगळी ताकद अजित पवारांमध्ये होती. ती होती कार्यकर्ते जपणं, कार्यकर्त्यांकडून काम करून घेणं. आणि त्याच वेळेस शरद पवार आणि अजित पवारांचं जर हे वोट बँक बघितली तर एक वेगळा इतिहास घडू शकतो असं अजित पवारांना वाटत होतं. आज आपल्यात अजित पवार राहिलेले नाही आहे. त्याच्यानंतर निश्चितपणे विलिनीकरण हे सगळे मुद्दे बाजूला गेले आहेत. परंतु रोहित पवारांनी जे मुद्दे मांडलेत, ज्या पद्धतीने त्यांचे काही म्हणणं आहे ते जे प्रेझेंटेशन असेल त्या पद्धतीने ते करत आहेत. आणि एक निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेत एक अशी शंकेची पाल आहे की हा घातपात आहे की काय कारण आहेत. याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ती अस्वस्थता ज्या पद्धतीने रोहित पवार बोलून दाखवत आहे, ज्या पद्धतीने ते प्रेझेंटेशन करत आहे, ज्या पद्धतीने ते वारंवार अनेक गोष्टी मीडियासमोर आणत आहे, त्याच्यानंतर मात्र रोहित पवारांसमोरचा संघर्ष किंवा पार्थ पवारांसमोरचा संघर्ष हा अतिशय वेगळा आहे. शरद पवारांची आज वय, शरद पवारांची ताकद आणि त्याच वेळेस नाही म्हणलं तरी शरद पवारांना रोखण्यासाठी केलेल्या अनेक गोष्टी, आज मी त्या खोलात जाणार नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या की पवारांच्या तिसऱ्या पिढीला सुद्धा म्हणावं असं खालचं ग्राउंड राहिलेलं नाही आहे. जरी आज ते विलिनीकरण होऊ न होऊ दोघांनाही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. पार्थ पवारांबद्दल एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की डोळे झाकून विश्वास ठेवू नका हा त्यांच्या वडिलांनीच त्यांना दिलेला एका मुलाखतीतला सल्ला आहे. तो सल्ला त्यांना अंमलात आणायचा आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांसमोरचा संघर्ष वेगळा आहे. एकतर ते कर्जत जामखेडमधून ह्यावेळेस फार कमी मताने निवडून आले आहे. स्वतःचा मतदारसंघ जपणे, स्वतःचा मतदारसंघ जपताना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन तरुणाईला एकत्र आणून एक वेगळी नियमित ऊर्जा देणं आणि त्या फळीला पुढं आणणं. एक गोष्ट आहे की राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो, परंतु राजकारण राजकारणाच्या जागी असतं. आणि एक आहे की नवीन पिढीसाठी हा एक वेगळा संघर्ष आहे. कारण की ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या ज्या तालुक्यांमध्ये सातत्याने तेच ते लोक निवडून येतात, त्यांची पुढची पिढी राजकारणात पुन्हा सक्रिय होती, याला जनता बऱ्यापैकी कंटाळलेली आहे. जर तुम्ही 288 मतदारसंघामध्ये गेला तर त्याच्यातलं जर तुम्ही खाली बारकाईने विचार केला तर तुमच्या असं गोष्ट ध्यानात येईल की 100 ते 115 मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघांमध्ये तरुण तडफदार जे कार्यकर्ते आहेत त्यांना जर ऊर्जा दिली तर एक वेगळा इतिहास घडू शकतो. हे प्रत्येक भागातील वेगवेगळे स्ट्रक्चर असतात, प्रत्येक भागातील एक वेगवेगळे मॉडेल असतात. त्या मॉडेलचा विचार करणं असतं, बारकाईने त्याचा अभ्यास करणं असतं. आणि हा अभ्यास दोन्ही पिढीतील तिसऱ्या पिढीतील लोकांना करावा लागणार आहे. आणि त्याच्यातूनच नेतृत्व गुण पुढे येणार आहेत. त्याच्यातूनच महाराष्ट्रातली एक यशोगाथा तयार होणार आहे. मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राचा एकच ब्रँड होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांनी एक गोष्ट निश्चितपणे दाखवलेली आहे, तुम्ही ताकदीनिशी लढा आणि दिल्लीचं तख्त झुकवण्याची ताकद आपल्यात आहे. ही एक ऊर्जा त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत दिलेली आहे, महाराष्ट्राच्या रक्तारक्तात ती भिनलेली आहे. आता हे सगळं मी सांगत असताना दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीसमोरचा संघर्ष हा फार मोठा आहे. दोन्ही घरातील तिसऱ्या पिढीसमोरचा संघर्ष हा बलाढ्य राजकीय शक्तींच्या विरोधातला आहे. दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीचा संघर्ष हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जो चांगल्या रीतीने मांडेल त्याच्या पाठीमागे जनता उभी राहील, असा हा संघर्ष आहे. संघर्ष कोणाच्या बाला चुकला नाही, मग ते कोणीही असो. पण संघर्ष करण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा सगळ्यांना आपण पराजित होणार आहोत किंवा आपलं अस्तित्व मिटणार आहे असं वाटत असतं, तेव्हा तो संघर्ष करण्याची मजा असते. आणि तो संघर्ष करायला ह्या तिसऱ्या पिढीला मिळत आहे. आता बघायचं एवढंच आहे की हे कशा पद्धतीने करणार आहे. जो सकाळी पहाटे 6ला म्हणजे सूर्य उगायच्या आधी जनतेत असतो अशी व्यक्ती आज आपल्यात नाही आहे. परंतु अजितदादांनी एक गोष्ट दाखवून दिलेली आहे की जनमानसात सातत्याने वावरा, जनमानसाचे सातत्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यश अपयश येत राहतं, तुमच्याविषयी अनेक लोक अनेक गोष्टी बोलत राहतात, परंतु त्यांनी काय फरक पडत नसतो. जनता सगळ्या गोष्टी विचारपूर्वक बघत असते, ओळखत असते आणि त्याच्यानंतर मतदान करत असते. आता हा प्रश्न आहे तो दोन्ही पिढीतील तिसरी पिढी कशा पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघते, ह्या गोष्टीचा विचार करते. तुर्तास धन्यवाद.